ठाकरे हे वळीमधील पीडित कुटुंबियांच्या घरी दाखल झालेले आहेत। त्यांचं सांत्वन करण्यासाठी आणि विचारपूस करण्यासाठी आदित्य ठाकरे त्याचबरोबर असलम शेख हे देखील पोहोचले। यापूर्वी वरळी पोलीस ठाण्यामध्ये जात आदित्य ठाकरे यांनी पोलिसांना देखील या प्रकरणी कठोर कारवाईच्या सूचना देखील केलेल्या होत्या आणि आदित्य ठाकरे आज वरळीमधील नाकवा यांच्या घरी पोहोचलेले आहेत। या अपघातामध्ये ज्या महिलेचा मृत्यू झाला त्यांचे पती आणि मुलगी त्याचबरोबर इतर कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आदित्य ठाकरे हे आता दाखल झालेले आहेत। दरम्यान 2 दिवस आपण पाहिलं की नाकवा दाम्पत्य हे अत्यंत दुःखामध्ये होतं। त्यांची मुलगी असेल त्याचबरोबर पती असतील यांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केलेली आहे। आरोपीला फाशी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एकीकडे पाहतोय की प्रशासनानं कठोर कारवाईला सुरुवात केलेली आहे। जुहूमधील तपस बारवर सध्या तोडक कारवाई करण्यात येते, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे आणि असलम शेख हे वरळीमधील पीडित कुटुंबाच्या घरी आता सांत्वनपर भेटीसाठी दाखल झाले आहेत। दरम्यान मृत महिलेचे पती त्यांनी TV9 मराठीशी बोलताना या प्रकरणामध्ये कुठलंही राजकारण करू नका, आम्हाला न्याय द्या, आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा करा अशी भावना व्यक्त केलेली होती आणि ही भावना व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झालेले होते। त्यांच्या भावना दाटून आलेल्या होत्या कारण त्यांच्या पत्नीचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे त्याचबरोबर असलम शेख आणि इतरही पदाधिकारी नाकवा यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी दाखल झालेले आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय जुहूमधील ग्लोबल तपस बारवर सध्या बुलडोजर कारवाई करण्यात येते आहे। याच तपस बारमध्ये आरोपी मिहिर शहा रात्री उशिरापर्यंत बसलेला होता। तो दारू प्यायलेला होता की नाही या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे, मात्र 3 दिवस त्याला लपवून ठेवलेला होता आणि त्याच्या मेडिकल रिपोर्टमध्ये दारूचा अंश आढळून येऊ नये यासाठीच त्याला लपवून ठेवलं होतं का असा सवाल संजय राऊतांनी विचारलेला आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची SIT चौकशी करा अशी मागणी देखील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे। दरम्यान वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये सध्या राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे। पुणे हिट अँड रन प्रकरण असेल त्याचबरोबर नागपूर आणि आता मुंबई अशा 3ही मोठ्या शहरांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अशा प्रकारच्या अपघाताच्या घटना समोर आलेल्या आहेत। त्यामध्ये राजकीय नेत्यांशी असलेले संबंध, आरोपीचे संबंध यावरून देखील राजकारण चांगलंच तापलेलं आहे। एकीकडे आपण पाहतोय पुण्यामध्ये अशाच प्रकारे मोठी कारवाई करण्यात आलेली होती, त्याचबरोबर मुंबईमध्ये देखील बुलडोजर कारवाई करण्यात आलेली होती आणि आता जुहूमध्ये ज्या ठिकाणी मिहिर शहा हा रात्री उशिरापर्यंत ज्या बारमध्ये बसलेला होता त्या बारवर अशा प्रकारे आता बुलडोजर चालवण्यात येतोय। बारचं जे अनधिकृत बांधकाम आहे त्यावर सध्या ही तोडक कारवाई सुरू आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय आदित्य ठाकरे हे आता वरळीमधील पीडित कुटुंबाच्या घरी दाखल झालेले आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्यासोबत आहेत। कृष्णा, आपण पाहतोय की आदित्य ठाकरे हे नाकवा कुटुंबियांच्या भेटीसाठी आता त्यांच्या वरळीतील निवासस्थानी पोहोचले। सागर, आपण पाहतोय की या अपघात प्रकरणामध्ये हत्येचा गुन्हा दाखल करून त्यानुसार खटला करावा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी यापूर्वी केलेली होती आणि काल सुद्धा आपण पाहतोय की वर्षा गायकवाड या मृत महिलेच्या घरी गेलेले होते आणि त्यांनी त्या कुटुंबियांचं सांत्वन केलेलं होतं आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन सुद्धा योग्य ती माहिती घेतलेली होती आणि आता आदित्य ठाकरे पुन्हा एकदा त्या कुटुंबियांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। तर दुसरीकडे मिहिर शाह याला देखील दुपारी कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे, यामधला तो मुख्य आरोपी आहे या प्रकरणामधला। तर दुसरीकडे ज्या जुहूच्या वाईस तपस बारमध्ये तो दारू प्यायलेला होता तिथे सुद्धा त्या बारवरती पहिल्यांदा सील केल्याची कारवाई करण्यात आली आणि आता BMC कडून अतिक्रमणाची जी काही तोडक कारवाई आहे ती सुद्धा केली जाते आहे। त्यामुळे सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहतो की अनेक घडामोडी आता घडतायत, मात्र या प्रकरणामध्ये हत्येचा गुन्हा दाखल करून जो खटला आहे तो चालावा अशा पद्धतीची मागणी ही आदित्य ठाकरे यांनी केलेली होती आणि आता सुद्धा ते कुटुंबियांची भेट घेत आहेत, त्यांचं कुटुंबियांचं सांत्वन करतायत आणि त्यानंतर ते माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहतोय की अपघातावेळी मिहिर शाह हा दारूच्या नशेमध्ये होता, तो स्वतः गाडी चालवत होता असा कबुली जबाब सुद्धा त्यानं पोलिसांच्या आता चौकशीमध्ये दिल्याचं कळतंय। रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी पोलिसांकडून केली जात होती आणि त्या दरम्यान त्याने हे कबूल केलेलं आहे की तो अपघातावेळी गाडी चालवत होता आणि त्यानंतर फरार झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचं अस्तित्व लपण्याचा त्यानं पुरेपूर प्रयत्न केला, मात्र अखेर त्याला आता अटक करण्यात आलेली आहे। 2:30च्या सुमारास त्याला शिवडीच्या कोर्टामध्ये हजर केले जाईल आणि त्यांचा रिमांड मागितला जाईल। मात्र पोलीस कोर्टामध्ये काय बोलतात किंवा काय मुद्दे ठेवतात तपासातले हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र दुसरीकडे कालपासून आपण पाहतो की नाकवा कुटुंबियांची भेट घेण्यासाठी अनेक राजकीय नेते जे आहेत
ते त्यांच्या कुटुंबियाच्या घरी पोहोचत आहेत. काल वर्षा गायकवाड सुद्धा पोहोचलेले होते आणि आज पुन्हा एकदा आदित्य ठाकरे हे देखील पोहोचलेले आहेत. अस्लम शेख हे देखील या कुटुंबियांची भेट घेणार आहेत आणि त्यामुळे या सगळ्या राजकीय नेत्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय असणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र पोलीस त्यांच्या पद्धतीची कारवाई या सगळ्या प्रकरणामध्ये करत आहेत. या प्रकरणामध्ये मिहिर शाहच्या वडिलांना सुद्धा अटक करण्यात आलेली होती, ड्रायव्हरलाही अटक झालेली आहे. मात्र वडिलांना जामीन दिल्यानंतर मिहिर शाह आता अटकेमध्ये आलेला आहे. त्यामुळे त्याचा या सगळ्या प्रकरणातला महत्त्वाचा रोल असल्यामुळं त्याच्या रिमांडसाठी पोलीस कोणते मुद्दे तपासातले कोर्टासमोर ठेवणार आहेत हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आणि जुहूच्या तपास बारवरती सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं जी तोडक कारवाई आहे ती केली जाते आहे. आता नियमानुसार जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये दारू पिण्यासाठी म्हणजे जर बियर प्यायची असेल तर 21 वर्षांच्या वयाची अट आहे आणि जर तुम्हाला हार्ड ड्रिंक्स करायची असेल तर मात्र 25 वर्ष पूर्ण होणं आवश्यक आहे. मात्र मिहिर शाह हा 24 वर्षांचा आहे आणि तो जुहूच्या तपास बारमध्ये दारू पिण्यासाठी बसलेला होता. ते हार्ड ड्रिंक्सचं सेवन केलेलं होतं आणि त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये या बारनं नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत पहिल्यांदा बार सील करण्यात आला, त्याचं लायसन्स सस्पेंड करण्यात आलं आणि आता आपण पाहतो की तोडक कारवाई सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या वतीने केली जाते आहे. त्यामुळं ही तोडक कारवाई कशा स्वरूपाची असेल ते आपण पाहतोच आहोत. मात्र दुसरीकडे कोर्टामध्ये नेमकं काय काय घडतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे आदित्य ठाकरे हे देखील जे मृत महिलेचं कुटुंबीय आहेत त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत, त्यांचं सांत्वन करतायत आणि त्यानंतर माध्यमांशी काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सागर, नक्कीच कृष्णा, तुम्ही आपल्यासोबत राहात. तर आदित्य ठाकरे यांनी आता नाकवा कुटुंबियांची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधतात.